त्या मुलींपैकी एका मुलीच्या भावाला समजलं की त्याची बहीण त्या लॉजवरती पोहोचली आहे। त्यामुळे तो रागाच्या भरामध्ये दोन मित्रांना घेऊन त्या लॉजवरती पोहोचला आणि त्या रूमचा दरवाजा उघडला आणि समोर भयंकर दृश्य त्याला दिसलं। त्याची बहीण एका दुसऱ्या मुलाबरोबर विचित्र अवस्थेमध्ये होती। तेव्हा नेमकं काय झालं आपण हे सविस्तरपणे बघूया। ही सत्य घटना आहे 21 जुलै 2025 ची नांदेडमधील गारवा लॉजमधली। एका अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीला त्या खोलीत पाहिलं आणि मग जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। बहीण, तिचा भाऊ आणि 3 मित्र यांच्या आयुष्यात एका दुपारी सगळं बदलून गेलं। नेमकं काय घडलं 21 जुलै 2025 मध्ये नांदेडमधील एका कॉलेजची दुपार कॉलेज सुटलं आणि सगळे विद्यार्थी घरी परतत होते। याच कॉलेजमधील 3 मुली त्यांच्या 3 मित्रांसोबत बाहेर पडल्या। या मित्रांचं नाव होतं सताजी मारकड, नितीन सपकाळ आणि शेखर पावडे। या 6 जणांनी ठरवलं की ते तामसा रोडवरील हॉटेल गारवा लॉजवर जाणार आहेत। ते तिथे का गेले असतील ते तुम्हालाही समजलंच असेल। लॉजवर पोहोचल्यावर हे 6 जण एका खोलीत गेले, पण याच वेळी एका मुलीचा अल्पवयीन भाऊ जो तिच्यापेक्षा काही वर्षांनी लहान होता, कोणीतरी त्याला खबर दिली की त्याची बहीण लॉजवर आहे। ही बातमी ऐकताच त्याच्या डोक्यात रागाचा ज्वालामुखी उधळला। तो आपल्या 2 मित्रांना घेऊन हॉटेल गारवाच्या लॉजमध्ये पोहोचला। लॉजवर पोहोचताच त्याने आपल्या बहिणीला सत्ताजी मार्कडसोबत एका खोलीमध्ये बघितलं। त्याच्या डोक्यात रागाचा भडका उडाला। त्याने त्या खोलीत प्रवेश केला आणि बहिणीशी भांडण करायला सुरुवात केली। बहीण घाबरून गेली। तिने भीतीपोटी पहिल्या मजल्यावरून उडी मारली, पण ही उडी तिच्यासाठी धोकादायक ठरली। त्यामध्ये तिचा हात फ्रॅक्चर झाला आणि ती गंभीर जखमी झाली। पण त्यानंतर जे घडलं ते आणखीन भयंकर होतं। त्या भावानी आणि त्याच्या 2 मित्रांनी सताजी मार्कडला लॉजच्या बाहेर भोकर फाट्यावर नेलं। तिथं त्यांनी त्याला बेदम मारहाण केली। रागाच्या भरात भावाने सताजीच्या पोटामध्ये आणि सताजी तिथेच पडला। आता त्याची प्रकृती गंभीर झाली। या घटनेने संपूर्ण अर्धापूर तालुका हादरून गेला। जखमी मुलीला तातडीने सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, तर सताजीला खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। पण ही कहाणी इथेच संपली नाही। या घटनेने 2 बाजूंनी तक्रारी झाल्या आणि कायदा आपलं काम करू लागला। त्या मुलीने, जिचा भाऊ तिथे आला होता, तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की सताजी मार्कड, नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिला तिच्या मैत्रिणींना बळजबरीने लॉजवर नेलं आणि त्यांच्यावरती नको ते कृत्य केलं। या तक्रारीच्या आधारे